नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये एक महत्त्वाच्या कंपनीचा आयपीओ आपल्या समोर आलेला आहे आणि त्या आयपीओचं नाव असणार आहे स्टॅलियन इंडिया आयपीओ. ओके. बेसिकली ही जी कंपनी आहे हिची फाउंडेशन ही झाली होती 2002 सालीचा जन्म झाला आहे थोडक्यात आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर. ओके. स्थापना 2002 ची आहे. यांचं स्पेशलायझेशन रेफ्रिजरंट आणि इंडस्ट्रियल गॅसेसमध्ये आणि रिलेटेड प्रोडक्ट्समध्ये ह्या कंपनीचं स्पेशलायझेशन आहे. जर आपण यामध्ये पाहिलं तर महत्त्वाची डेट्स आपण पाहूया. या ठिकाणी आयपीओ ओपन डेट असणार आहे मित्रांनो 16 जानेवारी म्हणजे ओपन झालेला आहे. आयपीओ क्लोज डेट असणार आहे 20 जानेवारी 2025 पर्यंत. बेसिक अलॉटमेंट तुमची होईल मंगळवारी जानेवारी 21 ला होईल. ओके. त्यानंतर इनिशियल रिफंड जर तुम्हाला आयपीओ अलॉट नसेल झाला तर लगेच तुम्हाला बुधवारी तुमचे पैसे तुमच्या बँकमध्ये परत येऊन जातील. जर तुम्हाला अलॉट झाला असेल तर शेअर्स जे आहेत ते सेम बुधवारी 22 तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील आणि याची लिस्टिंग डेट जर आपण पाहिली तर गुरुवारी 23 जानेवारीला याची लिस्टिंग डेट होणार आहे. ओके. तरी मित्रांनो या ठिकाणी जर प्राइस बँड पाहिलात तर ₹85 ते ₹90 दरम्यान हा प्राइस बँड आहे. बेसिकली तुम्हाला ₹90लाच अप्लाय करायचं आहे. ओके. एका लॉटमध्ये 165 शेअर्स तुमचे असतील. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कंपनी चांगली आहे मित्रांनो. जीएमपी जर आपण पाहिला तर ₹40 पर शेअर म्हणजे एका शेअरच्या मागे तुम्हाला ₹40 फायदा होऊ शकतो. असा सध्याचा जीएमपी चालू आहे. तर पर्सेंटमध्ये पण आपण पाहूया. त्याच्या अगोदर आपण बाकीची थोडीशी माहिती घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर रिटेल कॅटेगरीमध्ये तुम्ही एक शेअर्स अप्लाय करू शकता. म्हणजे एक लॉट अप्लाय करू शकता. 165 शेअर्स त्यामध्ये असतील. ₹14,850 तुम्हाला अमाउंट लागेल. मॅक्झिमम रिटेलमध्ये 13 लॉट अप्लाय करू शकता. ओके. त्यासाठी जर 1,93,000ची अमाउंट तुमच्याकडे लागेल. त्याच्यानंतर असणार आहे ओके. तर एच-एन-आय कॅटेगरी आहे त्याच्यानंतर 14 लॉट ते 67 लॉट दरम्यान एच-आय-एनमध्ये अप्लाय करू शकता. जर पैसे जास्त असतील तर करा. पण बेसिकली माझं तुम्हाला म्हणणं आहे की एका डीमॅट अकाउंटवरून एकच जण अप्लाय करा. तुमचे अकाउंट जर एंजलमध्ये असेल, अपस्टॉकमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये असतील, तर सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये अप्लाय नाही करायचं. तर कोणत्यातरी एकाच ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. एका डीमॅट अकाउंटवरून एकदाच अप्लाय करायचं. कारण का पर पॅन कार्ड म्हणजे एकच ॲप्लिकेशन तुमचं गेलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर आपण पाहिलं स्टॅलिन इंडियाचा आयपीओमध्ये प्रमोटर होल्डिंग पाहूया. अगोदरची प्रमोटर होल्डिंग होती 94%. त्यानंतर आता आफ्टर एकदा हे झाल्यानंतर आयपीओ लिस्टिंग झाल्यानंतर प्रमोटरची होल्डिंग राहील 67.90. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अँकर इन्व्हेस्टरनी ऑफर केलेल्या शेअर ऑफर झालेला आहे अँकर इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टरसाठी 30% स्टॉक या ठिकाणी ऑफर झालेले आहेत. बाकीची थोडीशी महत्त्वाची माहिती आपण घेऊया या ठिकाणी. मित्रांनो कंपनीच्या फायनान्शियल विषयी माहिती घेऊया. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 30 सप्टेंबर 2024च्या अगोदरचा डेटा आपल्याजवळ आहे. याच्यामध्ये ॲसेट्स जर पाहिले तर कंपनीचे ॲसेट्स कम्पॅरेटिव्हली इन्क्रीज झालेले आहेत. तर 235 करोडचे ॲसेट्स सध्या कंपनीकडे आहेत. त्यानंतर जर रेव्हेन्यू पाहिला तर रेव्हेन्यू पण इन्क्रीज झाला आहे. थोडासा कमी आहे बाकीच्यांपेक्षा. ह्या म्हणजे 30 सप्टेंबर क्वार्टरमध्ये थोडासा कमी आहे. सप्टेंबर क्वार्टरमध्ये लास्ट क्वार्टरमध्ये 141 करोडचा रेव्हेन्यू आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर पाहिलं तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स 30 सप्टेंबरचा जो क्वार्टर होता त्याच्यामध्ये आय थिंक 16 करोडचा प्रॉफिट आहे. 16.5 16.5 करोडचा प्रॉफिट आहे. नेटवर्थ जर आपण पाहिली तर 134 करोड आहे. त्यानंतर टोटल बॉरोइंग कंपनीवरती कर्ज पाहिलं तर 81 करोडचं कंपनीवर सध्या कर्ज आहे. तर माझं तुम्हाला म्हणणं राहील की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नक्कीच अप्लाय करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण थोडीशी जरा माहिती घेऊया. खाली येऊया. याच्या ठिकाणी अजून एक पॉईंट होता की याची जीएमपी तुम्हाला सांगायची होती मला. ओके. जीएमपी सांगून घेतो एकदा म्हणजे कसं जरा तुम्हाला पण थोडासा भरोसा येईल. ओके. जीएमपीमध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर जीएमपी कंटिन्युअसली चेंज होते याची. ओके. जर आपण पाहिलं तर 16 तारखेची जी जीएमपी होती ती ₹38 पर शेअर्सच्या अकॉर्डिंगली होती. म्हणजे 42% तुम्हाला लिस्टिंग गेन मिळाला असता. परंतु आता जर आपण पाहिलं तर 18 तारखेला जर आपण याचा जीएमपी पाहिला तर 44.44% लिस्टिंग गेन तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे नक्कीच आपल्याला अप्लाय करायचं आहे. पॉझिटिव्हमध्ये आहे. तुम्हाला लॉस होणार नाही. लिस्टिंगमध्ये थोडासा प्रॉफिट होईल. लिस्टिंगमध्ये प्रॉफिट बुक करून निघून जा. ओके. काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.